नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं करिअर अकॅडमी आपल्या चॅनलमध्ये. तर जॉइन इंडियन कोस्ट गार्ड मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सतर्फे जागा निघालेल्या आहेत. ॲज अ असिस्टंट कमांडंट जनरल ड्युटी आणि टेक्निकलसाठी या जागा आहेत 2026 बॅचसाठी. तर ॲप्लिकेशन कधीपासून स्टार्ट होत आहे? तर 5 डिसेंबर 2024 सकाळी 11 वाजेपासून ॲप्लिकेशन स्टार्ट झालेलं आहे. तर 24 डिसेंबर 2024 संध्याकाळी 5:30 पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. तर मित्रांनो, या भरतीसाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे तर ते आपण जाणून घेऊया. इंडियन सिटिझन असणं आवश्यक आहे. त्यानंतर ब्रांच दिलेल्या आहेत. ब्रांचमध्ये जनरल ड्युटीमध्ये 21 ते 25 वर्ष वय असणे आवश्यक आहे. कधी? तर 1 जुलै 2025 पर्यंत. त्यानंतर मेल कॅन्डिडेट असणं आवश्यक आहे. त्यानंतर एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय लागते तर शुड होल्ड अ डिग्री फ्रॉम रेकग्नाइज युनिव्हर्सिटी, डिग्री असणे आवश्यक आहे. त्यानंतर मॅथमॅटिक्स आणि फिजिक्स ॲज सब्जेक्ट टू अप टू इंटरमिजिएट और क्लास 12. तर मॅथमॅटिक्स आणि फिजिक्स 12वीपर्यंत असणे आवश्यक आहे. तर मित्रांनो, दुसरी ब्रांच आहे टेक्निकल. टेक्निकलमध्ये मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स ट्रेड असणे आवश्यक आहे. तर वयाची अट आहे त्यासाठी 21 ते 25 वर्ष. कधीपर्यंत? तर 1 जुलै 2025 पर्यंत. मेल कॅन्डिडेट असणे आवश्यक आहे आणि इंजिनिअरिंग डिग्री असणे आवश्यक आहे. त्यासाठी जो क्रायटेरिया आहे ते तुम्ही स्क्रीनवरती रीड करू शकतात. तर अशा पद्धतीने इथे सर्व माहिती दिलेली आहे. तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे अप्पर एज रिलॅक्सेशन ऑफ 5 इयर्स फॉर SC/ST अँड 3 इयर्स फॉर OBC. म्हणजे जी वयाची अट आहे तर त्यासाठी रिलॅक्सेशन दिलेलं आहे. SC/STसाठी 5 वर्ष आणि OBCसाठी 3 वर्ष. नॉन क्रिमिलियर असणे आवश्यक आहे. तर मित्रांनो, या भरतीसाठी व्हॅकन्सी किती आहेत ते आपण जाणून घेऊया. तर जनरल ड्युटीसाठी टोटल व्हॅकन्सी आहेत 110 आणि टेक्निकलसाठी टोटल व्हॅकन्सी आहेत 30. अशा एकूण 140 जागांसाठी ही भरती निघालेली आहे. तर मित्रांनो, या भरतीसाठी सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे ते आपण बघूया. तर पहिली स्टेज जी असणार आहे कोस्ट गार्ड कॉमन ॲडमिशन टेस्ट असणार आहे. तर त्या टेस्टसाठी तुम्हाला 100 मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहेत आणि त्यामध्ये सब्जेक्ट असणार आहेत. तर ते सब्जेक्ट पहिला सब्जेक्ट आहे इंग्लिश, दुसरा सब्जेक्ट आहे रिझनिंग अँड न्यूमरिकल ॲबिलिटी, तिसरा सब्जेक्ट आहे जनरल सायन्स अँड मॅथमॅटिक्स आणि चौथा सब्जेक्ट आहे जनरल नॉलेज. प्रत्येकासाठी 25 मार्क्स आहे आणि वेळ दिलेली आहे 2 तास. तर मित्रांनो, कोस्ट गार्ड कॉमन ॲडमिशन टेस्ट पास झाल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट स्टेज असणार आहे. तर ती स्टेज आहे प्रिलिमिनरी सिलेक्शन बोर्ड. त्याविषयी अधिक माहिती तुम्ही स्क्रीनवरती वाचू शकतात. त्यामध्ये कॅन्डिडेट व्हेरिफिकेशन असणार आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे, अलॉटमेंट सेंटर्स असणार आहेत. त्यानंतर स्टेज 3 असणार आहे फायनल सिलेक्शन बोर्ड. तर याविषयी माहिती तुम्ही इथे रीड करू शकतात. त्यानंतर असणार आहे मेडिकल एक्झामिनेशन. त्यानंतर असणार आहे इंडक्शन. इंडक्शनसाठी त्यांनी डेट दिली आहे. द लास्ट डेट ऑफ इंडक्शन ॲट INA विल टेंटेटिव्हली बी 27 डिसेंबर 2025. त्यानंतर असणार आहे रिझल्ट डिक्लेरेशन असणार आहे. तर मित्रांनो, या भरतीला तुम्ही अप्लाय कसे करणार तर तुम्हाला या वेबसाईटवरती भेट द्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला स्टेज फर्स्टसाठी कोणते डॉक्युमेंट लागणार आहे ते तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो. तुम्हाला स्टेज 2 साठी कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत ते तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. तर या भरतीसाठी तुम्हाला किती फी लागणार आहे ते आपण बघूया. तर SC/ST कॅन्डिडेटसाठी कोणतीही फी लागणार नाही आणि इतर कॅन्डिडेटसाठी 300 रुपये फी लागणार आहे. तुम्हाला जर इलिजिबिलिटी, ॲडव्हर्टाइजमेंट आणि सिलेक्शन प्रोसिजर विषयी काही क्युरीज असतील तर तुम्ही या ईमेल किंवा टेलिफोनवरती संपर्क करून तुम्ही त्या क्युरीज सॉल्व्ह करू शकता. त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन, पेमेंट इश्यू, ॲडमिट कार्ड यासंबंधी काही क्युरी असतील तर त्यासाठी ह्या ईमेल ID आणि टेलिफोन नंबर इथे दिलेला आहे. तर टेंटेटिव्ह शेड्यूल काय असणार आहे 2026 बॅचसाठी ते आपण बघूया. तर GD आणि टेक्निकलसाठी स्टेज फर्स्टसाठी डेट दिलेली आहे 25 फेब्रुवारी 2025. स्टेज 2 साठी मार्च 2025. त्यानंतर स्टेज 3 साठी एप्रिल ते ऑक्टोबर 2025. स्टेज 4 साठी मे ते नोव्हेंबर 2025 आणि स्टेज 5 साठी
डिसेंबर एंडिंग 2025 पर्यंत. तर मित्रांनो, या भरतीसाठी तुम्हाला तुमची हाईट 157 सेंटीमीटर मिनिमम असली पाहिजे. वेट प्रपोर्शनेट टू हाईट अँड एज, हाईट आणि एजनुसार त्या प्रपोर्शनमध्ये पाहिजे. 10% कमी जास्त चालू शकते. तर याचा चार्ट तुम्हाला गुगलवरती अवेलेबल होऊ शकतो. चेस्ट जी आहे तुमची वेल प्रपोर्शनेट पाहिजे आणि मिनिमम एक्सपान्शन 5 सेंटीमीटर, म्हणजे 5 सेंटीमीटर फुगवता आली पाहिजे. तुम्हाला चांगलं ऐकायला आलं पाहिजे, त्यासाठी हिअरिंग नॉर्मल पाहिजे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.